नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महायुतीत सर्वेचं राजकारण, विधानसभेत शिंदेंची भाजपवर कुरघोडी. काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया. महायुतीत पुन्हा एकदा सर्वेवरून राजकारण पेटलंय. लोकसभेत भाजपनं अंतर्गत सर्वेच्या नावाखाली शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला अनेक जागांचा शह दिला होता. मात्र आता शिंदे गटाने अंतर्गत सर्वे सुरू करून भाजपवर कुरघोडी केली आहे आणि थेट 177 जागांवर अनुकूल परिस्थितीचा अहवाल सादर केलाय. त्यामुळे महायुतीत सर्वेवरून नेमकं काय राजकारण सुरू आहे त्यावरचा हा रिपोर्ट आहे. विधानसभा निवडणुकीच्या समोर जाण्यासाठी महायुतीत तयारीला लागली. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही महायुतीला फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगते. मात्र त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंतर्गत सर्वे केलाय. सर्वे अंतर्गत शिंदे गटाला 150हून अधिक जागा अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हणण्यात आलंय. या नव्या सर्वेतून शिवसेनेने एक प्रकारे भाजपवर कडी करण्याचा प्रयत्न केलाय. लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार ठरली होती. लोकसभेला भाजपनं त्यांचा अंतर्गत सर्वे करत शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या अनेक खासदारांचे पत्ते कापले होते. त्यामुळे विधानसभेला तिन्ही पक्षांनी आपापले सर्वे करण्याचं ठरवलंय. शिंदेंनी केलेल्या सर्वेत मात्र महायुतीची जोरूच वाढणार की शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढणार हा प्रश्न उपस्थित झाला. एकीकडे भाजपचे नेते 150पेक्षा जास्त जागा लढण्याची तयारी करतायत. अशात शिंदेंनी 177 जागा अनुकूल परिस्थिती असल्याचा सर्वे केलाय. अद्याप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पत्ते गुलदस्त्यात आहे. त्यामुळे महायुतीत सर्वेचं राजकारण जोरात रंगतंय एवढं नक्की. यावर भाजपने मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी शोभे प्रतिक्रिया दिली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.